शिक्षक भरतीच्या या प्रक्रियेमध्ये विदाउट इंटरव्ह्यू मध्ये देखील कट ऑफ एवढा खाली गेला होता, त्यामध्ये जनरलचा, ओबीसीचा, एससीचा तसेच इतर सर्व कॅटेगरीचा देखील समावेश आहे. तर यांचा कट ऑफ हा एवढा खाली गेलेला होता की तुम्हाला विश्वासच होणार नाही. आता हे जे कट ऑफ आहेत ना, हे कट ऑफ तुम्ही जर बघितले तुम्ही म्हणाल येस सर आम्हाला तर याच्यापेक्षाही चांगले मार्क आहेत किंवा मग आमचे याच्यापेक्षा जवळपास मार्क आहेत. हे विदाउट इंटरव्ह्यू आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारची मुलाखत न घेता आहेत. तो जर कट ऑफ एवढा खाली असू शकतो तर विथ इंटरव्ह्यूचा आणखीन खाली होता. फक्त 58 वर लागलेला नंबर, 58 गुण टेट सारख्या परीक्षेमध्ये विदाउट इंटरव्ह्यू 58 मार्क. म्हणून माता भगिनींनो, ताईंनो, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, डोंट लूज युअर होप. तर इतर प्रकारच्या संस्थेमध्ये हा कट ऑफ बऱ्याच ठिकाणी खाली पण गेलेला आहे. त्यामुळे या वर्षीच्या शिक्षक भरतीमध्ये जर जागा जास्त आल्या तर तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. यावर्षी तुम्ही शिक्षक होणारच आहे की. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये आपणा सर्वांना प्राधान्यक्रम देत असताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय आनंदाची बातमी सांगणार आहे. कारण मागच्या वेळेस म्हणजे 2022 मध्ये याच्यामुळे यावर्षी जे अभियोग्यताधारक विचारत आहे की सर आम्हाला इतके गुण आहेत तर आमचं सिलेक्शन होईल का. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये हीच गोष्ट सांगत आलेलो आहे की जागा या कमी अधिक प्रमाणामध्ये येणारच आहेत. जास्तीत जास्त जागा कशा याव्यात या सगळ्यांसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि जागा येतीलही असा आपण विश्वास देखील ठेवूया. आणि ते सगळं होत असतानाही तुमचं सिलेक्शन होणार की नाही हे या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे. याचं कारण असं की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक विदाउट इंटरव्ह्यू मध्ये देखील किती प्रकारे हा जो कट ऑफ आहे खाली गेलेला आहे, हा जो डाटा आहे या ठिकाणी मी कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे कट ऑफ मांडलेला आहे. इथे प्राथमिकचा आहे विषयानुसार आणि या ठिकाणी आहे सेकंडरीचा कॅटेगरीनुसार. तसेच वेगवेगळ्या कॅटेगरी यामध्ये जनरल आहे, वुमेन आहे, माजी सर्व्हिसमॅन आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, स्पोर्ट्समॅन आहे, एससी कॅटेगरीमध्ये जनरल आहे, एससी कॅटेगरी वुमेन आहे, ओबीसी कॅटेगरी वुमेन आहे. अशा सगळ्या ज्या काही 2, 3, 4, 5 महत्वाच्या कॅटेगरीचा मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. तो ऍक्च्युअल कट ऑफ आहे 2022च्या शिक्षक भरतीमधला आणि 22 नंतर 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे. तर या चाचणी दिलेल्या उमेदवारांसाठी देखील हा कट ऑफ अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. प्राधान्यक्रम देत असताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यापैकी एक म्हणजे पूर्वीचा कट ऑफ आपल्या कॅटेगरीचा किती होता हे तुम्हाला प्रत्येक वेळेस पडताळून पाहायचं आहे. त्यामुळे आपण आपली एक नोंदवही तयार करावी आणि त्या नोंदवहीमध्ये आपल्या कॅटेगरीनुसार, आपल्या माध्यमानुसार वेगवेगळ्या ज्या काही आस्थापना असणार आहेत, मग त्यामध्ये जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, ह्या झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. तसेच खाजगी शैक्षणिक संस्था ज्यामध्ये खूप नावाजलेल्या शैक्षणिक संस्था आहेत, ज्यापैकी एक आहे रयत शिक्षण संस्था. तिचा मी कट ऑफ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. या नंतरही अनेक व्हिडिओमध्ये आपण एका व्हिडिओ सिरीजच्या मार्फत देखील आपण तुम्हाला जर हवं असेल तर वेगवेगळे कट ऑफ काय होते हे देखील आपण अभ्यासून तुम्हाला त्यासाठी कशी मदत होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. तुमची इच्छा असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. आता हे जे कट ऑफ आहेत ना, हे कट ऑफ तुम्ही जर बघितले तुम्ही म्हणाल येस सर आम्हाला तर याच्यापेक्षाही चांगले मार्क आहेत किंवा मग आमचे याच्यापेक्षा जवळपास मार्क आहेत. हे विदाउट इंटरव्ह्यू आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारची मुलाखत न घेता आहेत. तो जर कट ऑफ एवढा खाली असू शकतो तर विथ इंटरव्ह्यूचा आणखीन खाली होता. विथ इंटरव्ह्यूचा म्हणजे जो की संस्थेचा मुलाखतीसह राऊंड असणार आहे, त्यामध्ये तर कट ऑफ आणखीन खाली येणार आहे. म्हणून शिक्षक होण्याचे जे होप आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहे. मी शिक्षक होणारच, येस, स्टे पॉझिटिव्ह. कारण आपल्यामध्ये जेवढी काही पॉझिटिव्हिटी असणार आहे ती आपल्याला पॉझिटिव्हली काम करण्यासाठी मदत करणार आहे आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या दिशेने घेऊन जाणार आहे. आधीच नकारात्मक होऊन, निराश होऊन जागेवर बसायचं नाहीये. हे मागील व्हिडिओमध्ये मी देखील म्हटलं होतं. त्या व्हिडिओला तुम्ही खरोखर मनापासून खूप प्रतिसाद दिलाय, म्हणून मी तुमचं शतशः आभारी आहे, मनापासून खूप आभारी आहे. परंतु असेच माहितीपर आणि महत्वपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो. म्हणून त्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन अपडेट्स मिळत जातील. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओमधील महत्वपूर्ण कट ऑफची माहिती जाणून घ्यायला. बघा, विदाउट इंटरव्ह्यू टेट 2022चा हा जो कट ऑफ आहे यामध्ये मी रयत शिक्षण संस्थेचा डाटा तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. अर्थातच हा डाटा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.
यामध्ये बघा रयत शिक्षण संस्थेमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ त्या ठिकाणी मी सांगणार आहे सर्वात अगोदर. सर्वात पहिली कॅटेगरी आपण घेऊया जनरल म्हणजे ओपन. ओपन मध्ये जे समांतर आरक्षण नसलेलं आहे म्हणजे जनरल, पूर्ण प्युअर जनरल मध्ये यामध्ये एकास एक या प्रमाणात कॅन्डिडेट बोलवले. पहा त्यावेळेस एकास 10 हे कॅन्डिडेट होते, पण एकास 10 हे संस्थांना मुलाखती सहजसाठी होते. काही संस्था या चांगल्या असतात, त्या संस्था मुलाखत न घेता डायरेक्ट त्यांनी पवित्र पोर्टलला नावं दिलेत की आम्हाला इंटरव्ह्यू थ्रू नको, आम्हाला पोर्टलने चांगले गुणवत्तापूर्ण कॅन्डिडेट दिले ते आम्ही त्यांना तसंच त्यांच्या मेरिटनुसार, कॅटेगरीनुसार, माध्यमानुसार स्वीकारणार. त्यापैकीही या संस्थेला एवढे विद्यार्थी चाहते आहेत की त्यांना वाटतं की आमचा एकतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पहिलं सिलेक्शन व्हावं, नाही तर मग संस्थेमध्ये जायचंच असेल तर पहिले आम्ही रयत शिक्षण संस्थेला प्राधान्य देऊ. खूप नावाजलेली समाज सुधारकांच्या द्वारे स्थापन झालेली शिक्षण संस्था. याच्यामधला कट ऑफ जनरलचा किती होता? 134, 134. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा किती हाय जातो हे तुम्हालाच माहिती आहे. आणि या टेट 2025 मध्ये अनेक उमेदवारांनी जास्त मार्क घेतलेले आहे, पण त्यांचा देखील पहा हा जो रयत शिक्षण संस्थेमध्ये 134 पर्यंत कट ऑफ आहे. जनरल वुमेनचं बघूया आता, म्हणजे महिलांचा एकास एक या प्रमाणातच कॅन्डिडेट बोलवले आणि 133 वर सिलेक्शन झालेलं आहे की नाही? 133 वर सिलेक्शन. बघा आता हे झालं जनरलचं. आता एससी कॅटेगरी विदाउट हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एकास एक या प्रमाणात कॅन्डिडेट बोलवले आणि 113 वर झालेले, फक्त 113, 113 वर कट ऑफ लागलेला आहे. एससी वुमेनचा पहा, एससी वुमेन 116 वर सिलेक्शन झालेलं आहे. ओबीसी विदाउट हॉरिझॉन्टल किती आहे? फक्त 122 वर. आणि ईडब्ल्यूएस नॉन ऍप्लिकेबल म्हणजे ईडब्ल्यूएस विदाउट हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 125 वर. आता तुम्ही म्हणाल तरी ते वुमेन का नाही? कारण इथे वुमेन साठी त्यावेळेस ओबीसी कॅटेगरीमध्ये जागा नव्हती. जेवढ्या जागा होत्या 1, 2, 3, 4, 5, 6 जागा होत्या ना, तर या 6 जागासाठी त्यांनी फक्त 6 कॅन्डिडेटला बोलवलं. 6 जागेसाठी 6 कॅन्डिडेट बोलवले आणि त्यांचा हा कट ऑफ तुमच्या समोर आहे की नाही? कमी मार्कवर सिलेक्शन, तेही रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेमध्ये. आता इथे बघा प्रायमरीच आहे. प्रायमरीमध्ये अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे डीएड बेसवर 1ली ते 5वी साठी विषय मराठी होता आणि संस्था एडेड आहे. पोस्ट किती होत्या? 4 पोस्ट होत्या आणि त्याच्यासाठी कॅन्डिडेट किती बोलवले? 4च कॅन्डिडेट बोलवले आणि त्यांचा कट ऑफ गेला फक्त 113 वर. आहे की नाही? चांगली गोष्ट. 113 वर कट ऑफ होता प्रायमरीचा. आणि ग्रॅज्युएट टीचर मध्ये 6 ते 8 साठी, इंग्लिश लँग्वेज साठी एडेड एकास एक प्रमाणात 1 जागा होती, एकच कॅन्डिडेट आला आणि त्याचा मात्र 133 वर कट ऑफ लागला. 6 ते 8 ग्रॅज्युएट मध्ये पहा इथे सायन्सची जागा होती. सायन्सच्या जागेसाठी एकच पद होतं तिथे, तर 1 जागेसाठी 1 कॅन्डिडेट बोलावला आणि त्यांच्यामध्ये स्पर्धेमध्ये 134 वर कट ऑफ लागून गेलेला आहे. म्हणजे एका ठिकाणी बघा तुम्ही कट ऑफ किती खाली आलेला दिसत आहे. आता सेकंडरीचा कट ऑफ पहा. याच संस्थेमधली सेकंडरी जनरल पहा, जनरल विदाउट हॉरिझॉन्टल 131 म्हणजे 6 ते 8 साठीच आहे हा. 131 वर कट ऑफ आहे. जनरल वुमेन महिलांचा 132 वर आहे. आणि जनरल एक्स सर्व्हिसमॅन जे माजी सैनिक म्हणतो आपण ते पहा फक्त 58 वर लागलेला आहे नंबर. 58 गुण टेट सारख्या परीक्षेमध्ये विदाउट इंटरव्ह्यू 58 मार्क. अर्थातच माजी सैनिक हे त्यांचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन होतं. आता हे जनरल आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त यांचा कट ऑफ दिलेला आहे 111 वर. जनरल स्पोर्ट्समॅन पहा, आता स्पोर्ट्समॅन फक्त 86 गुणांवर लागलेला आहे. 86 गुणांवर लागलेला आहे स्पोर्ट्समॅन, जर तुम्ही खेळाडूचं तुमच्याकडे असेल तर. आता बघा जनरल मध्ये फिजिकल हँडिकॅप, जे काही फिजिकल हँडिकॅप आरक्षणामध्ये मोडणारे विद्यार्थी आहेत 123, 179, 106, त्याच्यानंतर 87, दुसरा 187 म्हणजे फिजिकल हँडिकॅप त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार त्यांचा जो रँक आहे तो कमी जास्त प्रमाणात सिलेक्ट झालेला आहे. जनरल ऑर्फन अनाथ ओपन मधलेच हे सगळे आहेत, पण समांतर आरक्षण असं फक्त 94 मार्कावर सिलेक्शन झालेलं आहे. आता एससी कॅटेगरीमध्ये पहा,
SC कॅटेगरी विदाउट हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फक्त 114 वर कट ऑफ आलेला आहे. SC वुमेन 113 वर कट ऑफ आलेला आहे मित्रांनो, 113 महिलांचा. म्हणून माता भगिनींनो, ताईंनो, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, डोंट लूज युअर होप, बी पॉझिटिव्ह. रयत शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचा कट ऑफ होता, तर इतर प्रकारच्या संस्थेमध्ये हा कट ऑफ बऱ्याच ठिकाणी खाली पण गेलेला आहे. त्यामुळे या वर्षीच्या शिक्षक भरतीमध्ये जर जागा जास्त आल्या तर तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. यावर्षी तुम्ही शिक्षक होणारच आहे की नाही. तर या आनंदाच्या गोष्टीसाठी आणि या महत्वपूर्ण माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. एक लाईक फक्त या तुमच्या शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्याच्या स्वप्नासाठी. विल यू डू दॅट? येस. आणि कमेंटमध्ये लिहा, येस आय विल बिकम द टीचर, आय विल बी अ टीचर. ओके. आता पहा ना, SC मध्ये ही जी प्रोजेक्ट अफेक्टेडची जागा आहे फक्त 99 वर कट ऑफ आलेला आहे. SC कॅटेगरी आहे की नाही. त्याच्यानंतर 58 वर आहे SC. कोणता? जनरल स्पोर्ट्समॅन मध्ये असेल तर SC कॅटेगरीमध्ये 58 वर कट ऑफ आलेला आहे की नाही. तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आता ओबीसी पहा, जनरल ओबीसीचा कट ऑफ 125 वर. काय विश्वास होईल का तुम्हाला? 125 वर आहे. ओबीसी वुमेन 122 वर आहे, जवळजवळ सारखा आला पण 122 पर्यंत आहे महिलांनो. त्याच्यामुळे तुम्ही जर 100च्या वर जरी असाल तरी देखील चान्सेस आहेत कुठे ना कुठे आपल्यासाठी एखादी संस्था आपली वाट पाहत असणार आहे. त्या वाट पाहणाऱ्या संस्थेलाच आपल्याला शोधायचंय. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये प्राधान्यक्रम कसे द्यायचे ते देखील मी काळजीपूर्वक सांगणार आहे. त्याला थोडासा वेळ लागतो, अजून थोडा वेळही आहे आपल्याकडे. त्यामुळे ते व्हिडिओसाठी तुम्ही वाट पहा आणि आवर्जून त्याला पहा. हा बघा, ओबीसी मध्ये कशाचा आहे? प्रोजेक्ट अफेक्टेड, प्रकल्पग्रस्त आहात का तुम्ही? फक्त 109 वर आहे. त्याच्या व्यतिरिक्त पहा ना, हे जे आहे स्पोर्ट्समॅन वाले कमी असतात. 83 गुणावर कट ऑफ लागलेला आहे त्यांचा. आणि या ठिकाणी पहा, ओबीसी मधलं सांगितलं, हा जो फिजिकल हँडिकॅप मध्ये आहे दिव्यांग उमेदवार 104, 101 आहे की नाही. म्हणजे 100 पर्यंत कट ऑफ आलेला आहे, 98 पर्यंत कट ऑफ आलेला आहे, 58 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. जे मी तुम्हाला मागे सांगत होतो मागच्या व्हिडिओमध्ये 2 डिजिट पर्यंत कट ऑफ येऊ शकतो, तो तुम्हाला या वर्षी देखील पाहायला मिळणार आहे. ही माझी खात्री आहे आणि माझा विश्वास आहे. आणि मी विश्वास ठेवतो त्यामुळे ती गोष्ट माझ्यासोबत होतेच, आहे की नाही. आपण आशावादी असायला पाहिजे. निराशावादी लोकांच्या सोबत काय होणार आहे? निराशाच येणार आहे. आशा ठेवा, म्हणजेच तुम्हाला त्यामध्ये काही ना काही नक्कीच मिळणार आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करा, अनालिसिस करा, नोटबुक घ्या, नोटबुकमध्ये हे मुद्दे नोट डाऊन करा. आणि या प्रकारची जर तुम्हाला व्हिडिओ सिरीज हवी असेल की सर आम्हाला एकीकडे कट ऑफचं देखील अनालिसिस करत सांगत चला, दुसरीकडे प्राधान्यक्रमांच्या विषयी देखील माहिती द्या, तर तसं प्लीज कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून मला त्या प्रकारचे व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. आवडलाय तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन बेलवर ऑलला सेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती, पवित्र पोर्टल, शिक्षक पात्रता परीक्षा तसेच इतर शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड. आणि एक शेवटी, येस आय विल बिकम द टीचर नक्की लिहा. तुमची इच्छा 101% पूर्ण होईल यावर्षी. थँक्यू.